गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय गजवदन वक्रतुंड महाकाय एक डाग दिसला तर ते मलाच नाही का साफ करणार म्हणून म्हणलं बस चला आता ओटोट पण नको. चल आता काम कर. आहे का हेच करतो मी. चल काम कर लवकर. हेच करतोय हा चल लवकर. तेच चाललंय साहेब. कोण बोलतोय? कावळे. आता सांच्या बार कशाला काव काव करत आहेत म्हणा घरला जाऊन झोपा की गप. ए का धड्या तुझी ओटोट बंद कर ना आता. नाही नाही आता तुम्हाला नाही तर आमचा गडी बडबडतोय बारक्या. हो आपण ओळखतो त्याला. हो बरं कोण हो साहेब. नाही नाही अजून नाही. अहो सकाळच्या फोन प्रमाणे आतापर्यंत यायला हवेत. अहो कुठून म्हणजे काय मुंबईहून फोन आला होता. हो सांगतो ना. हो कावळे. हो घोडेस्वार. हो सांगतो सांगतो. अच्छा भारके कोण हा घोडेस्वार? तुम्हाला माहित नाही अहो पेपरवाला आहे तो त्याच्या पेपरचं नाव घोडेस्वार. कसला पेपर चोत्तर कागद त्यो साहेबांचा फोटो नाव छापतो आणि त्यांच्याकडे पैसे घेऊन जातो. भारके तुझी आधी त्यांची ओळख कशी काय रे? अण्णा साहेब काय झालंय अहो देवळात जाताना शंकराच्या दिनांतर हात लावावाच लागतो. तसंही हरेक येणारा माणूस आधी मला भेटतोय. आता आलास तर बघाल ते वाजलं बघा दुसरं. हॅलो आपण बोलतोय कुठलं? नाही अजून नाही. भारके हा. ते मुकुटराव कोण दिले? हे मुकुटराव पाटील झेडपी मोठं लफडेबाज माणूस आहे. अहो वर काहीतरी कंप्लेंट केली म्हणा मुंबईला. इथं येऊन रोज साहेबांना मस्का लावतोय. लवकर साफ कर. तेच करतोय की अजय अक्का साहेब. बारक्या अरे म्या तुझ्या नावानं खाली बोंबलते आणि तुझा पुढचा हित्ता काढलाय बाय. अहो इथलं काम आठवण येणारच होतो. कसलं काम गप्पा मारायचेच ना वा? नाही हो. आणि काय रे गुलाबराव तू बी याच्या संगत लागलास? अगं आई गप्पा नव्हतो मानत आम्ही. भाऊ येणार आहेत ना त्याची तयारी करत होतो. अरे पण ते काय आज पहिल्यांदाच येणार आहेत का इथं? अगं त्यांच्या बरोबर पाहुणे येणार आहेत. भाऊंची नवी सेक्रेटरी. भाऊंनी मला त्यांची स्पेशल व्यवस्था करायला सांगितली. बैठक बेडरूम स्वच्छ सुंदर ठेवा असं बजावून सांगितलंय. अहो ते अक्का साहेबांना पत्र द्यावा की. थांबा. चिरंजीव गुलाब यास आशीर्वाद. मम म अरे पोरा भटावानी काय वाचतोय? जरा नीट वाच की. हा हे बघ माझ्या बरोबर नवीन खासगी सेक्रेटरी येणार आहेत. सेक्रेटरीसाठी माझी बेडरूम बैठक चांगली सजून ठेवावी. तसेच बैठकीतील सर्व चादरी तक्त्यांची कवरे बदलावीत. बारक्याकडून दोन्ही खोल्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. सेक्रेटरीला जागा बत्तक्षणी आवडली पाहिजे. घरातील सर्व लहान मोठ्यांना नेटके राहावे सांगावे. तुझ्या आईला जेवणाचा खास बेत करण्यास सांगावे. सर्व व्यवस्था तू स्वतः देखरेखीखाली करून घे. आम्ही दुपारचे जेवण घेऊन मुंबईहून निघू वगैरे वगैरे. आता झाली ना खात्री? पण मला एक कळत नाही गुलाबराव. नाही म्हणजे एक सेक्रेटरी असताना यांना दुसरा सेक्रेटरी पाहिजे कशाला?
अगं जो सध्या आहे ना तो आहे पक्षाचा सेक्रेटरी हा. आणि जो दुसरा येणार आहे ना तो आहे भाऊंचा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणजे खाजगी चिटणीस. म्हणजे तो खाजगी काम करणार नाही का? ए तुला काय कळतंय रे त्यातलं? तू खाली हो बघू. बालक्या चल तू खाली जा आणि भाऊ आले की आवाज दे. हा. आई तू जरा पातळ वगैरे बदलून तयार झाली असती तर बरं झालं असतं नाही का? नका मी अशी आहे तेच ठीक आहे. पण काय हो गुलाबराव? नाही म्हणजे ते सेक्रेटरी राहायला वस्तीला इथंच राहणार म्हण की. अगं ज्या ती भाऊनी जेवणाची झोपण्याची व्यवस्था करायला सांगितली त्या ती तसंच दिसतंय. हे खरं आहे ना समजा. पण मला एक कळत नाही सेक्रेटरी म्हणजे आपला नोकरच नव. हो मग मग त्याची एवढी सरबतदारी कशा पाहिजे? हा त्याला घर आवडलं पाहिजे, त्याला जेवण आवडलं पाहिजे, हे समजा कशा पाहिजे? अगं सेक्रेटरी मुंबईचा आहे ना म्हणून हा. असेल. कदाचित तो फॉरेन रिटर्नर म्हणजे आपलं परदेशातलं शिक्षण घेऊन आलेला असेल ना. आजकाल असे चांगले सेक्रेटरी तरी कुठे मिळतात. तू काय बोलताय ना त्यातलं एक अक्षर बी मला कळत नाही. अगं आई तू जेवणाचा बेत चांगला केलास ना मग झालं. अरे तसं नाही पोरा. अरे तुझा बाप लई साधा भोळा हाय. गोड बोलून कोणी बी त्यासनी फसवावं. अरे एखाद्याची भूल पडली ना की कमराचं काढून द्यायला बी मागं पुढं बघणार नाही. आता मात्र कमाल झाली आहे तुझी. अरे बाबा कामाला कसली आली आहे त्यात? तुझ्या जन्माच्या आधीपासून वळखते मी त्यासनी. अगं पण ते आता तसे राहिलेत का? राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं, कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं हे समजा भाऊंच्या संमतीशिवाय होतं का आजकाल तरी? आहेस कुठं तू? या बया काय रे? नाही म्हणजे पाचगणीला जाऊन हे समजा शिकत होतास की काय तू तिथं? अगं आई कॉलेजात नाही शिकवत ही. मग? मी रोज पेपर वाचतोस ना हा. ते. असं होय. हॅलो नाही आले आज. पाहिलंस भाऊ मुंबईहून कधी येत आहेत असं झालंय. सारखे फोन येत आहेत, सारखे फोनवर फोन चालू आहे. पण हा बारके खाली काय करत बसलाय काय माहिती? अहो गुलाबराव, हा गुलाबराव काय रे? साहेब आले बरं का? या बया हे आलं वाटतं आणि मी अजून हितच आहे. गुलाबराव चला चल 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 इथं तर स्वागत कमिटीच जमली. कांचन ही हळू उमऱ्याला आपटशी. कसंय आमचं घर? फारच छान. होम स्वीट होम. शीट कसलं आहे आपलं गरिबीचं झोपडं. काय बा सेक्रेटरी नाही आलं जणू. सेक्रेटरी हा आलं की? कुठे? भाग्य खाली जा बघ. अय कुळ्या अर्धा दम काय? अरे बाबा हीच आमची सेक्रेटरी. अरे बघताय काय माझ्याकडं? खरं सांगतोय मी. ही आमची नवी सेक्रेटरी मिस कांचन दादरकर. आणि ही आमची घरची मंडळी. यो आमचा मोठा मुलगा गुलाबराव. बर 5 गणीला शिकवतो कॉलेजात. असं. कोणची याद तर तुझी? मी ज्युनियर BA ला आहे. प्लीज टू मीट यू. सब्जेक्ट काय होता तुमचा? मराठी. मराठी. हो. वा वा छान. आणि यो आमचा बारक्या मस्त ओबिडियंट सर्वंट. अक्का साहेबाची मर्जी आहे. आणि हे आमचं होम मिनिस्टर. यांच्या हुकमाने इथलं राज्य चालतं बरं का? आवा पाहुण्यासमोर असं बोलणं शोभतं का? अहो आम्ही का गैर बोललो का? अहो गौरव केला आम्ही तुमचा. आणि आता यांना पाहुण्या बिवण्या काही म्हणू नका बरं का? या आता इथंच राहणार आहे. काय गुलाबराव? हो भाऊ पण तसा तुम्ही पत्रात उल्लेख केला नव्हता. काय म्हणतो? पत्रात उल्लेख केला नव्हता? अरे पण सकाळी चल तुला बोललो होतो ना मी तसं. हो तुम्ही सकाळी फक्त फोनवर काय बोलले की पाहुणे येणार आहेत, आता भाऊचे सेक्रेटरी येणार आहेत. फक्त तुम्ही पुरुष का महिला असं उल्लेख नव्हता केला. असं म्हणतो ये तिला विचार.
त्याचं काय आहे, पत्र तिने लिहिलं होतं. काय साहेब, तुम्हीच तर मला सांगितलं होतं की पत्रात फक्त सेक्रेटरी असा उल्लेख कर, तो किंवा ती असं काहीही लिहू नकोस. अहो, कारण तुम्हाला चकित करायचं होतं साहेबांना. मग झालं का नाही सर चक्कीत? बारक्या. मजा आली मजा. बारक्या, अरे तू थोबड काय बघत राहिलाय? चहा पाण्याचं काय बघशील का नाही? जेवाय बघतो की. जरा दोन काय अं, कांचन, तू काय घेणार? मी आता स्क्वॉश घेणार पहिले. वास घेणार काय रे गुलाब, आणलंय का ते? अगं वॉश म्हणजे त्यांना तोंड धुवायचं आहे, तोंड. अगं बया, अगं पोरी जरा मराठीत बोल असं. पोरी? तुम्ही मला पोरी म्हणालात? अगदी घरच्यासारखं वाटलं हो. पण मला अशीच एकेरी हाक मारत जा हा, कांचन. अगं म्हणेल की त्यात काय, नाहीतरी मला तू पोरी सारखीच हाय. काय बघ, हा? अरे तू बाय घ्या मी सांगतो जाय. बोल. बरं, पण मी तुम्हाला काय हाक मारायची नाही, म्हणजे तुमचं नाव नाही ना कळलं मला. समजी लोक ना मला अक्का म्हणतात. तू बी म्हण. काय बघ, चालेल ना? अहो चालीलं म्हणजे समजा चलून घेत. आता आमचं नाव एवढं पताकराव कराडकर, पण आखी जनता आम्हाला भाऊसाहेब म्हणून ओळखतीच का नाही? हा बरं, तू खाली चल बघू. तुला तोंड धुवायचंय ना, चल. आव तिला खाली काय झाला मी आता आणखी? अहो आधी प्रवासातून दबून आली आहे ती. त्याच्यात परत जिना चढायचा उतरायचा. इथं वर आहे की बाथरूम. चल कांचन, तुला दाखवतो मी. चल गुलाब, एवढा दरवाजा उघड पाहू. चल. अच्छा. आणि तुम्ही जरा फराळ पाण्याचं बघा. वा 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 वा, ही बेडरूम माझ्यासाठी? आणि मग कुणासाठी? वा, फारच छान आहे. काय सुंदर स्वप्न पडतील मला इथे. मी स्वतः सजवली आहे ही खोली. हो, थँक्यू सो मच. तुला वॉश घ्यायचं आहे ना? हो. सर इथून पुढे गेलं ना की पुढे बाथरूम. सॉरी सॉरी. मी दाखवू का बाथरूम? तू कशाला तसदी घेतो, मी कशाला इथं? चल. बरं. काय गुलाबराव, कशी मुलगी? मुलगी छान आहे, छानच आहे. म्हणजे आमची निवड तुम्हाला पटली म्हणायची? पटली म्हणजे काय, विषयच नाही. अहो मग हे जरा तुमच्या आईला सांगा. बघा बघा कसा चेहरा करून बसली इलेक्शन मध्ये हारलेल्या उमेदवारावणी. अगं आई, काय झालं तुला? अशी नाराज का तू? अगं पण काय झालं ते तर सांगशील ना. अशी लगेच काय बसले? अरे रडू नका तर काय, हसू ना माझ्या कर्माला. अरे मी म्हणलं नव्हतं का की तुझा बाप लई साधा भोळा हाय, वाढ म्हणून कुणी बी त्यासले फसवावं. आता कुणी फसवलं त्यांना? अरे दुसरं कोण? ही सटवी सेक्रेटरी म्हण. अरे बाबा, उतार वयात आता काय या उदास आठवली त्यांना म्हणते म्या. अरे साप म्हणले धाकला, नवरा म्हणले आपला, हे अक्षी खरं ग बया. अगं आई, तू समजतेस तसा प्रकार नाही हा. काय नाही तुझा, अरे तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते ना असते. आता ते तिला इथं आणलं त्या माझं काहीतरी कारण असणारच ना. हा, तुझं कारण ठाव आहे मला. त्या मागचं कारण राजकारण. अरे चुलीत घाल तुझं राजकारण. अगं असं काय करत बसली, आगपाखाडी करत बसली? आता भाऊ जाता जाता काय म्हणाली माहित आहे का तुला? काय गुलाबराव, कशी आहे मुलगी? म्हटलं छान आहे. तर म्हणजे आमची निवड आवडली तर. पण याचा अर्थ काय होतो? काय होतं? तू समजतेस तसा नाही. मग कसा? मला पण लाज वाटते सांग. अरे केल्या, अरे तुझ्यावर दिला का चेंडूक केलं का काय त्या भवानीनं? अगं भाऊंची तशी इच्छा दिसते. तुला राजकारण समजत नाही म्हणतो मी, ते हेच ते. हा? अरे मग सरळ नीट सांग की का उगाच आडवळणं घेतोयस? तुला आता आणखी स्पष्ट सांगायला हवं, पण थांब. काय करतोयस? हे पहा, हा तिला इथं आणलंय हा म्हणजे भाऊंना सेक्रेटरी आणि सूट असं एका दगडात दोन पक्षी मारायचे. आता बोल.
अरे मेलिया, माझ्याजवळ बोंबललास ते बोंबललास, ह्यांच्या मोरं बोलू न ग, मरस्तवर मारतील तुला. अगं मी त्यांच्याकडे इतक्यात कशाला बोलत, पण आई सून म्हणून तुला कशी वाटेल ती? अरे लेकरा, अरे असं काय येड्यावानी करतोय? अरे आपण कोण, ती कोण? अरे ती कशी, तू कसा, ती केवढी, तू केवढा? छे मी मग अशी आल्याच्या नंतर शेजारी उभा राहून पाहिलं, पण तशी ती माझ्यापेक्षा लहानच आहे. आता तुझा तर ना तर लाज वाटते का? एक मुस्कटात देऊ का तुझ्या? हा? आई काही नाही, अरे लाज वाटते का तुला हे असं बोलाय? हा नाही काही नाही. नाही नाही थांब, म्या तू असं ऐकायचं नाही. चल तू खाली, चांगलं चुलीत जळकन लाकूडच थोबाडाला लावते तुझ्या. लई जीप सैल सुटले. आई 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 काय चाललंय गुलाबराव? काही नाही भाऊ, हा? अरे मग कसली तुम्ही चालली होती तुमची? हा? काही नाही. हो काय नाही, सांगेन मी सवडीनं. बारक्या बी खाली जाऊन बसलाय, तिथं तरफडलाय. हो गुलाबराव, काय चाललं होतं? भांडत भिंडत होतास का काय संग? काही नाही. जाऊ द्या ना साहेब, उगाच त्यांना कशाला ऑकवर्ड करताय? माझ्या समोर सांगण्यासारखं नसेल तर. नाही 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 बाई, काही तसं काहीच नाही भाऊ, पण उगाच मला ती त्रास द्यायला लागली. अरे बाबा, काहीच कारण पण नव्हतं. तिला काय समजून सांगितलं होता? भाऊ आता मी अभ्यासाला बसावा म्हणून तिने माझ्या माग ससेमिरा लावला. आता मला माझ्या अभ्यासाची काळजी नाही का? तिला वाटतं मी अजून लहानच आहे. तिच्या मायला एवढंच होईल. बाकी काही नाही भाऊ, पण यांना काय वाटलं असेल? नाही नाही, मला काहीच वाटलं नाही. उलट मला तुमचा हेवा वाटला. हेवा? कशाबद्दल? अहो, एवढं प्रेम करणारी आई तुम्हाला मिळाली आहे. खरंच यू आर ए लकी डॉग. म्हणजे कळालं का तुम्हाला गुलाबराव? डॉग म्हणजे कुत्रा नाही बर का? हा लक्षात आलं. नाही तुमचा विषय मराठी म्हणून म्हणतो. काय हो साहेब, मराठी मुलांना सुद्धा इंग्रजी एवढं येतं. येतं गे, पण त्यांचं कसं असतं इंडियन इंग्रजी, हा. तुमचं कसं फॉरेन रिटर्न. बरं आता गंमत पुरं झालं, इकडे बघा ना जरा. नाही नाही, मला ना काहीच नकोय. नसायला काय झालं? एवढं प्रवासातून आलो लांबून आपण. कसला प्रवास? पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही. मग गाडी कशी आपली? इम्पाला बांधतात तिला. आणि भाऊ आपला गणपत ड्रायव्हर पण हुशार आहे ना, नुसती विमानासारखी गाडी पळवतो. बरं, हा चहा आहे का? कापी आहे, चहा तर आणतो करून. नाही नाही नाही, असं नाही, मला कॉफीच हवी होती. एकदम सांगू नको मी आई म्हणून. कोण आहे आधी बघ. हॅलो, कोण बोलतोय? मुकुटराव. नाही भाऊ नाही आले इथे. हा, जकात नाक्यावरनं फोन गेला त्यावेळेस त्यांना कळालंय तुम्ही इथं आलात म्हणून. यो झडपे ना लईच बेरके. सांग त्याला अजून घरी आलेले म्हणून. वाटत पुढे थांबली माहित नाही म्हणा. हॅलो, हा जकात नाक्यावरनं मलाही फोन आला होता भाऊ आलेच म्हणून, पण अजून नाही आले. ऑफिसवर बघा बघ चौकशी करून. हो, आल्यावर कळवा म्हणाली. हा, वाट बघ मला. त्याला नाही एक धंदा आपला कवा कुठं फोन करतो. आमच्या माग इथं किती काम आहे. काय हो साहेब, म्हणजे तुम्ही आता काम करत बसणार? मी एकटा नाही, मग? तू सुद्धा. तू सेक्रेटरी ना आमची. पण साहेब, मला ना खूप कंटाळा आलाय हो. झोपावं असं वाटतंय. भाऊ असं करूयात ना, ते आज मुंबईहून आले, दमून आलेले आहे. आजच्या दिवस विश्रांती घेतील. मी बसतो तुमच्या बरोबर कामाला. हा, तू आणि तुला झेपतील का त्यांची काम? कुठलं हे तेवढं घे का आपलं याची पात्राची फाईल आणि बार घ्या. चल उचल बरे पाटापाटा आणि ठेव इथं.
आता तुमचं काय राहिलं आणखी? काय रे पोरा, काय जेवणा खाण्याची सूद आहे का नाही तुला? नाही मला भूक नाही, पण इथं कामं आहेत ना. अरे गुलाब, तू अजून जेवला नाही सोय. जा आत बोलून जेवण करून घे भाऊ. नाही पण इथं काम आहेत ना भाऊ. तुम्ही जा वगैरे, आम्ही करतो काम. माझी काही हरकत नाही, पण जरा हातभार लावला तर लवकर होईल केलं नाही का? अरे नाही उरकलं तर सकाळच्याला बघू ना. इथं काय कोणाचा फळांबा झाला का काय? ऐकलं ना वा, आता चल की का कोंबड्यावानी चिकटलाय सुतत. बस चल. चालतंय. बाय, गुड नाईट. बाय. चला आता एकदाची. आणि तुम्ही लवकर खाली या झोपायला. अहो झोपा कसल्या काढता? काम साचली तर आमची इथं ढीकभर. अहो काम झाल्यावरच म्हणते मी. काम झाल्यावर येतोच हा. आम्ही. या. आणि हा दूध गरम करून ठेवते. आणि 2 गिलास पाठवा. आता एवढं बी आम्हाला समजा वय. अहो तसं नाही, तुम्हाला लाख समजते, पण आम्हाला राहत नाही म्हणून म्हणतो ना. आणि तू गए पाहुणे. ईश्व, पाहुणे काय म्हणता मला? कांचन माझं नाव. तुझं ते नाव गया माझ्या लक्षातच राहत नाही. गौरी नव. अहो कांचन गौरी. कांचन म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला हसाय काय झालं एवढं? अव आम्ही आपली साधी शेतकरी माणसं, तुमच्या वाणी शिकलेली बी नाही आणि जग फिरलेली बी नाही. अहो तुम्हाला नाही हसलो आम्ही. मग तिच्या नावातलं गौरी तेवढं तुम्ही ध्यानात ठेवलं, याची गंमत वाटली आम्हाला. असं वय. हा पर माझ्या ध्यानात राहिलं ना तर म्हणेल गौरीच म्हणेल मी आपली. ठीक आहे चालेल, पण कांचन म्हटलं ना तर जरा जास्त चालेल. बघते ध्यानात राहिलं तर नक्की म्हणणार. हा पर काय ग? नाही म्हणजे तू एकली राहशील ना इथं का माझ्या मोलकणीला देऊन सोबतीला? आता कशाला आम्ही हाव की इथं? अहो पण तुम्ही तर खाली येणार आहे ना झोपाया. नाही तसं म्हणजे तिला गरज नाही. अहो ती तशी हुशार आहे, तिला सवय आहे एकटी राहायची. अहो मुंबईची मुलगी आहे ती. मुंबईच्या मुली धीट असत्यात. ते आलं माझ्या ध्यानात. काय म्हणले? नाही मुंबईच्या पोरी धीट असत्यात हे ऐकलंय मी. आणि तुम्ही ते दूध बारके संघ पाठवून द्या. तुम्ही नका पुन्हा पुन्हा जिना चढू. का जिना मोडल का काय? अहो तसं नाही, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास म्हणून म्हणतो आम्ही. तुम्ही माझी चिंता करू नका, आपला जीव सांभाळा. आता आम्हाला काय धाड भरली जावा? तसं नाही, जास्त जागरण करू नका म्हणजे झालं. बर आलं ध्यानात. चला आता निघा. जाते. अहो साहेब, केवढ्या मोठ्यांदा ओरडला त्यांच्यावर तुम्ही. काय वाटलं असेल त्यांना? वाटून ती काय वाटायचं ती? अरे ती अशी अडाणी सारखी वागती तेव्हा आम्हाला काय वाटत याचा विचार करते का ती कवा? जाऊ द्या ना साहेब, पण खरंच तुमच्यावर माया आहे त्यांची. डोंबल्याची माय आहे. अरे किती वर्ष सहन करावं माणसानं? किती वर्ष सहन करावं? आज 30 वर्ष झाले. माणसाच्या सहनशक्तीला काही अंत आहे का नाही? 30 वर्ष झाली तुमच्या लग्नाला? अरे ह्या बैला 4 लेकरं झाली. लेकरं शिकून शहाणी झाली, पण ही बाई हाई तशीच आहे. अरे 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 अरे, पण काय हो साहेब तुमचं वय काय? म्हातारा वाटतो काय मी? एश्य नाही वाटत म्हणूनच विचारलं ना. अहो तुमच्या लग्नाला 30 वर्ष झालेत, पण मला तर वाटलं होतं तुमचं वय साधारण 35, फार फार तर 40 असेल. आणि इथं आल्यावर आमचं हे ध्यान पाहिल्यावर तुझा गैरसमज दूर झाला. काय हो साहेब, ध्यान काय म्हणता त्यांना? चांगल्याच विचार आहे. अहो या गुलाबरावांकडे बघून एक अंदाज बांधा. तुला खरं सांगू का कांचन, मी ना अजून तरुण दिसलो असतो ही माझी बायको नीट असली असती. अगं माझ्या डोक्यावरली एवढी केस गेली. लोकांना वाटत राजकारणामुळे माझ्या डोक्यावरली केस गेली, पण खरं कारण माझी मलाच ठाऊक आहे. जाऊ दे साहेब, केसांचं काय एवढं मनावर घेताय?
केसांचं महत्व बायकांना, पुरुषांना काय? जेवढं मोठं टक्कल तेवढं मोठी श्रीमंती आणि तेवढं भारदस्त व्यक्तिमत्व. वा वा वा, पटलं, एकदम पटलं. पटलं ना? भाग्यवान आहे मी. फिरू फिरू. आता डोकं शांत झालं का? एकदम गार. म्हणजे मालिशवाल्याला अर्ध्या घंट्यात जमलं नसतं ते तू अर्ध्या मिनिटात करून दाखिलस. काय हो साहेब, माझी तुलना त्या मालिशवाल्याशी करता? अगं तसं नाही, तू उदाहरण द्यायचं म्हणून तुला सांगितलं. आता उदाहरण द्यायला तुम्हाला काही दुसरं कारण दिसलं नाही हो? आता आमच्या डोक्यावर दुसरं कुणी हातच भिरीला नाही तर आम्ही तरी दुसरं कोणाचं उदाहरण देणार. हा? पण तुझं बरं चालू दे. बरं पुढं. बर आता पुढं. माझा एक ऐकणार का साहेब? अरे एक का हा सांग की. आपण आता की नाही काम करूया. अहो, खूप वेळ वाया गेला ना. तू कशाला काळजी करती, माझं मी बघन ना. तसं नाही साहेब, तुम्ही कसे नेते आहात, तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे आणि तो वाचवणं एक सेक्रेटरी म्हणून माझं कर्तव्य आहे. तर आता आपण कामाला लागूया. आता तुला नाही तरी कसं म्हणू जी आता काय. अहो, तुमचं काम, तुमची वेळ म्हणजे एका नेत्याची वेळ. तुमचं नुकसान ते देशाचं नुकसान, तुमचं नुकसान ते पक्षाचं. आता तुझं भाषण बंद कर, मुद्द्याचं बोल. बरोबर. की ते चल बघ काय. तू बसून वाच चांगली निवांत. हे पत्र आहे झोपडपट्टी रहिवासी परिषद मौजे बगळापूर येथून पत्र आलेलं आहे. पुढील महिन्याच्या आठवड्यात परिषद भरवण्याचे ठरवले आहे. आपल्या शुभ हस्ते परिषदेचे उद्घाटन व्हावे अशी झोपडीवासी जनतेची इच्छा आहे. आपल्या सोयीनुसार तारीख करून नक्की करू, तरी आपण आमचे आमंत्रण स्वीकारा. त्यांना कळून टाक, सध्या येळ नाही, नंतर पाहू मला. हो बरं ठीक आहे. वेळ नाही, ठीक आहे, लिहि ना तसं. आता हे अगं त्याचं उत्तर तर आधी पुरं कर ना. बरं. अगं तेवढं लिहून कसं झाले. वेळ नाही एवढंच लिहायचं ना, ते लिहीन मी नंतर. तसं नाही, त्यो आहे ना सार्वजनिक समारंभ आहे, खाजगी आमंत्रण नाही. त्याला उत्तर बी कसं भारदस्त असलं पाहिजे. कसं तू काय कर, तू लिहून घे. बरं, पेन लिहून घे. पेन कुठे आहे? अरे बारक्या, ये पाठव बरं. हो ठीक आहे. चल द्या, सांगा. ये. महात्मा गांधीजींचं झोपडीतील जनतेवर विशेष प्रेम होत. ते नेहमी सांगत, खरा भारत झोपडीत राहतो. परंतु स्वातंत्र्यानंतर झोपडीवासियांकडं द्यावं तितकं लक्ष दिलं गेलं नाही. पण आता काळ पलटला आहे. या देशात खरा समाजवाद आणायचा असेल तर आधी झोपडीतील जनतेचा विकास झाला पाहिजे. अहो साहेब, जरा हळू हळू. केवढी मोठी एक्सप्रेस आहे. बरोबर. कुठवर चालू होतं आपलं. समाजवाद आणायचा असेल तर झोपडीतील जनतेचा आधी विकास झाला पाहिजे. ही परिषद त्या दृष्टीनं काम करील अशी आम्हाला आशा आहे. अशी आम्हाला खात्री आहे. बस बस. अहो पण साहेब, यात आपलं उत्तर कुठे आहे?
नाही म्हणजे उद्घाटनाला जाणार की नाही हे लिहिलंच नाही आपण. तिच्या मायाला ती राहिलंच का? बरं खाली दोन होईल ये अभावी आम्हाला येणं शक्य होत नाही तेव्हा आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. झालं. बरं पुढं आता अगं तू ना अशी उत्तर पाटापाटा तयार करतो ना पुन्हा फक्त जरा शिकतो. आता पण कमाल आहे साहेब तुमची, तुमच्या बुद्धीची खरंच कमाल आहे. मग तुझ्या मग त्या शोका उत्तर तयार झालं पाटकून. अहो म्हणजे त्यांना नकार तर द्यायचा आहे पण वाईट वाटता काय मॅम असं तुम्ही उत्तर दिलं. त्याला तर राजकारण म्हणत्यात. बरं पुढं. बरं पुढे दुसरं पत्र. आता हे पत्र आहे बगळापूर आमदार भुजंगराव बैरड यांचं. हे म्हणतात, बगळापूर येथे भरणाऱ्या झोपडीवासियांच्या परिषदेचे आमंत्रण आपल्याला मिळाले असेलच. तर माझा मतदारसंघ आहे, या मतदार नाही मतदारसंघ मतदार सॉरी. तर माझा मतदारसंघ आहे, या भागात झोपडीवाल्यांची 25,000 मतं मला गेल्या निवडणुकीत मिळाली म्हणून मी निवडून आलो. त्यावेळी मी मतदारांना झोपडपट्टी सुधारण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पुरे न झाल्यामुळे आता विरोधी पक्ष नेते जोर करीत आहेत. त्यांचा जोर कमी झाला नाही तर येत्या निवडणुकीत आपल्या पक्षाला ही जागा मिळणे कठीण होईल. त्या दृष्टीने आपण या परिषदेला आलात आणि जनतेला 4 गोष्टी सांगितल्या तर माझी सीट पक्की होईल. म्हणून आपल्याला ही नम्र विनंती की आपण या परिषदेत. थांबा आलं लक्षात. तू काय कर ते आत्ता लिहिलेलं उत्तर आहे ना ते कॅन्सल करून टाक. काय ते म्हणजे त्यातलं ते महात्मा गांधी समाजवाद आणि विकास सगळं तसंच ठेवायचं. फक्त खाली येणार नाही ऐवजी आम्ही येण्यास तयार आहोत, नक्की तारीख कळून कळवावे असं लिह. अगं बघ ती काय कोड वाचून लिह ना. हो पण साहेब असं विचार का तुम्ही बदलला? तुला कळायचं नाही ती बी राजकारण असते. बरं पुढं. ठीक आहे. बरं पुढे आणखीन एक पत्र आहे. खोपडी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचं पत्र आहे हे. संघाचे आज रोजी भरलेल्या जाहीर सभेत संमत झालेला निषेधाचा ठराव पाठवित आहे. हा ठराव ते राहून दे बाजूला. का? काय नाही त्या पत्रात ते झाडप्याचा निषेध केलाय त्यांनी. हो पण हा ठराव महत्वाचा दिसतोय. अगे कशाचा डोंबल्याचा महत्वाचा आलाय. लेखाचे स्वतः करतात आणि आम्हाला भरायला लावते. म्हणजे त्याच काय म्हणजे कोणी भरवलं, कोणी काय केलंय? त्याचं काय ती जरा प्रकरण अवघडी तुला सांगण्यासारखं नाही. पण सांगा ना हो साहेब, मी तुमची सेक्रेटरी आहे की नाही? अगं बाई खरे पण ते जरा बाई बाबतचं प्रकरण आहे, तुला आवडणार नाही सांगितल्यावर. पण त्याने केलंय आणि तुम्हाला भरायला लावलाय म्हणजे मला हे कळलंच पाहिजे. अरे बापरे एवढा हट्ट कशाच बाई? असं काय करता साहेब? तुमच्यावर अशी वेळ आली म्हटलं मी सेक्रेटरी या नात्याने मला काहीतरी केलंच पाहिजे, सगळं सांगितलंच पाहिजे. तुम्ही सांगा. ठीक. त्याचं काय झालं, या मुकुटरावचं एका शाळा मास्तरणीवर मन जडलं. म्हणजे प्रेम. डोंबल्याचं प्रेम त्याला कळते, गावठी नालायक ते त्याला कळते प्रेम. अरे त्यांनी ज्या त्या मास्तरणीला त्रास द्यायला सुरुवात केली विचारू बदली करायची धमकी दिली. एवढं करून बाई काही बधान. मग एक दिवस उलट त्या बाईनी त्याला धमकी दिली. म्हणली मी वर तक्रार केली. आणि केली ना वर तक्रार तिने शिक्षण खात्याकडे. मग काय कळलं मुकुटरावला, हे लागलं पिसाळल्यावानी करायला. एक दिवस दारू पिऊन होऊन गेला त्या बाईच्या घरी. बाई घरात एकटी. दार उघडलं बाई, घरात घुसलो आणि काय बाई. काय हे साहेब, चला सोडा ना मला. अगं मुकुटरावनी काय केलं ते तुला दाखिलं.
अहो पण आपण घरात आहोत, मुंबईत नाही. म्हणून काय झालं? पुढची स्टोरी तर ऐक. नाही नाही नको, कळली मला स्टोरी तुमची. अशी पुरी सांगितल्याशिवाय थोडीच कळत असती. हा? बोले बोले इकडे. मी बारक्या साहेब. बारके? इकडे इथं काय करीत होतास? दूध आणलं या. इकडे ये. इकडे ये. तू इथं तू राम इकडे ये. खरं सांग काय पाहिलंस? काय नाही जेव्हा काय नाही पाहिलं. मग इथे काय करीत होतास? काही शिस्त भिस्त आहे का नाही तुला? हा दार का नाही वाजिलच? वाजीलं. वाजिलं? तू ऐकलं? हळू वाजीलं, हातात गलास होती. अरे मग वाचा बसली होती का? तोंडाने मोठ्याने आवाज देता येत नव्हता का तुला? आता ऐक मी काय सांगत होते. मी सांगत होते तू पाहिलंस. इकडी. जेव्हा शपथ काय नाही पाहिलं साहेब, आईच्या काय नाही पाहिलं. अरे बाबा ऐकून घे ना आधी. तू इथं आला तेव्हा आम्ही दोघं काम करीत बसलो होतो. मी मजकूर सांगत होतो आणि ही लिहून घेत होती. असं सांगायचं कोणी विचारलं तर कळलं? होय भाई, आलं ध्यानात. हेच तर मी पाहिलं. बरं मी येऊ? चला. अक्का झोपली का? काय किंवा बघून येऊ? कशाला? परत वर आला तर तंगड तुरून हातात घेईन. चले. अच्छा साहेब, ओय कांचन. आणि झोपायला काय झालं आता? हा तुला नखरे सुचले काय? साहेब आता झोपायची वेळ झाली ना. गुड नाईट. हा आणि तू झोपल्यावर इथं काम कोण करणार? ते करू ना उद्याच्याला. उद्याच्याला करू म्हणून. मला काय खरंच काम आली? झोप आली आहे. राग आला वाटते. आता काय झालं? आली लोणी लावायला मला? बघितलं मूड कसा आहे तो. मूडचं काय? वाढलेल्या ताटात माशी पडल्यावर माणसानं दुसरं काय करावं? मग राग माशीवर काढावा, ताटावर कशाला? मला खिळवीतेस रे लबाडे. पण काही म्हणा, रागवल्यावर तुम्ही खूप छान दिसता. आणि तो बारक्या कुत्र्यासारखा नुसता थरथर कापत होता. पण काही नाही, बघितला किती दम आहे तो तुमच्यात. फुसका बार निघाला नुसता. तू अजून आमचा खरा इंगा पाहिलाच कुठे? पाहिला त्या बारक्यावरच तुमचा फक्त जोर. अगं तुला त्या बारकेच्या इशी बोलायला इथं चर्चा करायला आणलंय का? तुला इथं कशासाठी काय आणलंय ते ध्यानात घे. कळलं का तुला? कळलं. काय कळलं? तुमचं राजकारण. बर मग मला वाटलं होतं मी फक्त एक सेक्रेटरी आहे, पण मी बिचारी भोळी. इथे आल्यावर कळलं सेक्रेटरीला दोन्ही कामं करावी लागतात. सेक्रेटरीची पण आणि प्रायव्हेट पण. होशील, लवकर तयार होशील. आता मी काय म्हणतो, सेक्रेटरीची कामं आपण थोडी जरा थांबू. आता या टायमाला कशाला कोण कडमडले? मी घेऊ का फोन? कशाला? आणि समोरून विचारलं कोण बोलतोय तर मग काय सांगशील? सांगेन साहेब नाहीये घरात. आणि तुम्ही कोण आहेत म्हणून विचारल्यावर दम माझं मी सांगतो. हॅलो, हा भाऊसाहेब बोलतोय. बोला. मुंबईची हवापाणी. कोण बोलतोय? हा कावळे. अहो कावळे, तुम्हाला काही मॅनर बिनर आहे का नाही हो? हा ह्या टायमाला फोन करी. काय महत्वाचं आहे? कोण मेलं? कोण बाबूराव पैठणकर? हा ते गाणार होय. बर मग
अहो टाका ना तुम्ही तुमच्या पेपरात एक बातमी छापून, सकाळी वाचू आम्ही. प्रतिक्रिया आता काय कावळी, अहो द्या ना आमच्या नावाने 2 वळी लिहून तुम्ही. कावळी एवढी संपादक तुम्हाला मनाने 2 वळी घेता येत नाही. बरं घ्या लिहून, मी सांगतो. कैलासवासी कावळे, कैलासवासी बाबूराव पैठणकर यांच्या निधनानं देश एका थोर कलावंताला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने फक्त खोपरी जिल्ह्याचंच नाही तर पुऱ्या भारताचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या निधनामुळं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. बस बस तुबादा. अहो कसली मुंबईची बातमी करताय? आम्ही इथं किती बिझी माणसे, महत्वाची मीटिंग चालू आहे आमची, आणि मुंबईच्या बातमीचं पडलंय तुम्हाला. द्या ठेवून ताण खुराक. चला. काय हो साहेब, कुठला मोठा माणूस होता का? आगे कशाचा डोंबल्याचा मोठा माणूस आलाय? कोण ओळखीत आहे त्याला? मग एवढी मोठी प्रतिक्रिया दिली ती? तसं नसतं बाई, मी नेता माणूस आहे. हा आता त्यो गेला स्वर्गात, आपण कशाला उभं रडत बसायचं? आपण आपला उद्योग बघायचा. चला. थांब 1 मिनिट. आता बस म्हणा बोंबल तिच्या मायला. आता मात्र मला झोप येते साहेब. गुड नाईट. आता झोप झोप येते, खरंच झोप येते.